संपतो. पराभवाने माणूस कधी संपत नाही, प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणून मित्रांनो, कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही. आणि पाय जादा या ठिकाणी सगळ्यात मोठी लढत भीमज्योत रिंगणे आणखी यंगस्टर दाभोळे या दोन्ही संघादरम्यान. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज कांबळे. खरोखरच एक केंद्रीय शिक्षक सुद्धा आहेत पंकज कांबळे. खूप पंकजचे या ठिकाणी मी सांगेन एक मोठं नाव आहे आमच्या यंगस्टर दाभोळेमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तोच पंकज कांबळे मात्र आज मैदानामध्ये खेळत असताना. जाऊया क्रिकेटच्या पुन्हा या मैदानाकडे. पहिलं षटक यंगस्टर दाभोळे या संघाकडून घेऊन येतोय तो पंकज कांबळे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो सुनील, एक नावाजलेला गाजलेला हा खेळाडू. आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो मात्र पप्पान. पहिलं षटक प्रगती पथावर असताना पंकज एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. पहिला चेंडू मात्र पंकजचा नटवून सजवून मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी घेतलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पंकज. आणि पहिला चेंडू, लेट्स गो, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी हलक्या हाताने खेळला गेला, परंतु जातोय या ठिकाणी एक धाव मात्र सिंगल. स्कोर कार्डला एक धाव एक्स्ट्रा जोडले जाते. आणखी भीमज्योत रिंगणे या संघाची धावसंख्या झाली ती 1. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान चेंडू तटवला घेतला होता हलक्या हातानं, परंतु एका धावावर मात्र समाधान मानावं लागलं ते सुनीलला. आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय पप्पान. दहा 15 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न शॉर्टलेगच्या दरम्यान चेंडू या ठिकाणी तटवला आहे, परंतु पुन्हा एकदा एका धावेची भर पडते आणि धावसंख्या जणू पुचले भीमज्योत रिंगणे या संघाच्या 2 धावा. सामना मात्र 4 षटकांचा असेल. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी मात्र याची नोंद घ्यायची आहे. टार्गेट कंपल्सरी चेस, आणखी सामना मात्र 4 षटकांचा असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खेळला ऑन साईडच्या दिशेने चेंडू मात्र टटवला आहे, आणखी जातोय थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्णपणे सज्ज होत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलात तर काव कॉर्नरच्या दरम्यान ऋषभ फिल्डिंगसाठी उभा आहे, परंतु 2 धावा घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय तो सुनील. धावसंख्या 2 निवडते. भीमज्योत रिंगणे या संघाच्या धावसंख्या जाऊन स्कोर काढला पोहोचले त्या पहिल्या षटक प्रगतीवर असताना 4 धावा. हो, इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू जातोय खणखणीत असा षटकार. आणि सुनीलच्या बॅट मधून हा निघालेला पहिलाच या दुसऱ्या दिवशीचा पहिला सामन्याचा पहिला षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सुनीलच्या बॅटिंग मधून लॉंगॉनच्या दरम्यान थोडा स्टेप आउट केला चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिला. लॉंगॉनच्या दरम्यान खणखणीत असा षटकार. या दिवसातील हा पहिलाच मात्र षटकार आमच्या आठवणीमध्ये राहणार, कारण की पहिला षटकार खूप महत्त्वाचे असतात. चौकार आणि षटकाराची आतषबाजी लागणं खूप गरजेचं असतं. आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 10. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विदाउट लॉस धावसंख्या झाली त्या 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज. पुढील चेंडू पंकजचा सामना करेल सुनील. हो, खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंकजने मात्र चेंडू बीट केला आणि विकेट किपरच्या क्लॉजमध्ये चेंडू गेला. आणि या ठिकाणी पाहायचं मला वाटतं 1 षटक समाप्तीनंतर विदाउट लॉस धावसंख्या झाली आहे भीमज्योत रिंगणे या संघाच्या 10 धावा. छत्रपती शिवाजी महाराज आई एकवेरा 1 मिनिट. पंच चेंडू पाच चेंडू. ओके, पाच चेंडू, धावसंख्या झाल्या त्या 10. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. आणखी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय सुनील. चौथ्या चेंडूवर मात्र षटकार मारला होता. 5वा चेंडू मात्र अतिशय सुंदर पद्धतीने बीट केला तो पंकजने. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय आम्हाला येतोय, दिस डिलिव्हरी इज नॉट गुड, म्हणजेच अवांतर धावसंख्येच्या
स्वरूपामध्ये भर होते. धावसंख्या 1 ने वाढते भीमज्योत रिंगणे या संघाच्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 धावा. हो चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचा इथे सूरज मात्र चेंडूच्या खाली पहिलाच विकेट जातोय तो भीमज्योत रिंगणे या संघाचा. आणखी परंतु पंकजने मात्र एक विकेट्स मात्र मिळवून दिला आपल्या यंगस्टर दाबोळे या संघाला आणि बॅक टू द पॅव्हिलियन जातोय तो सुनील आणि नेक्स्ट बॅट्समन मात्र आता मैदानामध्ये येईल. म्हणजे एक षटक समाप्ती नंतरला धावसंख्या झाली 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11. छत्रपती शिवाजी महाराज आई एकवेळ आणि साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद नाचणं म्हणजे क्रिकेट. सर्व जात धर्म पक्षभेदाने विखुरलेलं मन क्रिकेटसाठी एकत्र येतात मित्रांनो, हे दिलं आपल्या क्रिकेटनं. गावा खेड्यापुरता मर्यादित असणारा खेळाडू साता समुद्रापलीकडे जाऊन क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतो मित्रांनो, हे दिलं आपल्या क्रिकेटनं. नोकरी शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो मित्रांनो, हे दिलं आपल्या क्रिकेटनं. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा बदलली. क्रिकेटचा एक धर्म झालाय संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा एकमेव भगवान म्हणजे रमाकांत आचरेकरांचा शिष्य शतकांचं शतक ठोकणारा द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटने, हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं, हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो ऋषभ आणि नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये आले ते ऋतिक. पाहूया ऋतिक एक नामवंत बॅट्समन आहे, गोलंदाज सुद्धा आहे. पनवेलमध्ये बहुत खूप साऱ्या टुर्नामेंट्स हा खेळलेला एक अनुभव दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. आणखी आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मात्र ऋषभ कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पप्पनसाठी ऋषभचा पाहायचा आहे 10-15 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू. हो खेळायचा पहिला चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचा इथे आणि दुसरा झेल बिहाइंड द विकेट. खरोखर सुंदर पद्धतीने या ठिकाणी झेल टिपला यंगस्टर दाबोळे संघाचा विकेट किपर मात्र सूरज कांबळे आणि सूरज कांबळेने मात्र सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलाय. दुसरा विकेट गारद होतोय, तंबूत परततोय भीमज्योत रिंगणे या संघाचा आणि नेक्स्ट बॅट्समन कम टू इन द ग्राउंड येतोय. बॅट्समनचं नाव मात्र या ठिकाणी आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सांगायचं. पहिल्या चेंडूवर मात्र ऋषभने विकेट्स मिळवून दिल्या आपल्या यंगस्टर दाबोळे या संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमज्योत रिंगणे या संघाच्या 11 धावा. पुन्हा एकदा वैभव बॅट्समन मात्र आता स्टॅकिंगला सज्ज होतोय. वैभव आणखी ऋतिक असे 2 बॅट्समन भीमज्योत रिंगणे या संघाचे मैदानामध्ये अजूनही तैनात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज ऋषभ. हो खेळण्याचा कव्हरच्या दरम्यान चेंडू हलक्या हाताने खेळला गेला परंतु या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु एकच धावावर मात्र समाधान मानावं लागेल आणि 1 धावसंख्येनुसार धावसंख्या जाते ती जाऊन पोहोचते ते 12 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमज्योत रिंगणे या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 12. पहिल्या चेंडूवर मात्र ऋषभने 1 विकेट्स मिळवून दिली होती आपल्या यंगस्टर या दाबोळे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋषभ समीर कांबळे. ओहो खेळण्याचा प्रयत्न डीप पाईन लेगच्या दरम्यान चेंडू जातोय खणखणीत असा पंच आम्हाला थोड्याच वेळात मात्र चेंडूवर मात्र किती धावा आल्या त्या सांगतील पंच निर्णय आपण द्यायचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चेंडूला जज केला आणि भिरकावून दिला डीप फाईन लेगच्या दरम्यान चेंडू मात्र गेला खणखणीत असा मात्र षटकार आणि या ठिकाणी एक षटकार मारलाय तो भीमज्योत रिंगणे या संघाच्या खेळाडूंना. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले भीमज्योत रिंगणे या संघाच्या 18 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 18.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋषभ. एक 10-15 पावलांचा रन पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. आणि मात्र या ठिकाणी थोडीशी अपील केली जाते, परंतु एकादावर मात्र समाधान मानावं लागेल. मला वाटतं एक धाव स्कोअर कार्डला जोडले जाते. अगोदरच्या चेंडूवर मात्र डिफाईन लेगच्या दरम्यान षटकार खेचला होता आणि पुढील चेंडू मात्र व्यवस्थितरित्या ऋषभने फलंदाजाला खेळवला. आणखी एक धाव मात्र या चेंडूवर मात्र जरूर आली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषभ. थोडासा चेंजेस फिल्डिंगमध्ये करताना, परंतु ऋषभचा चेंडू फेस करण्यासाठी या ठिकाणी तयार आहे वैभव. हो, कव्हरच्या दरम्यान चेंडू खेळला गेला. चेंडू जातोय पायाचा आपल्याला सीमा पलीकडे खणखणीत असा चौकार. वैभवच्या बॅटमधून निघालेला हा चौकार कव्हरच्या दरम्यान खेळला होता, परंतु सीमा पलीकडे 4 धावेसाठी गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले भीमज्योत रिंगण्या संघाच्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुरेख असा स्ट्रोक कव्हरच्या दरम्यान आपण खेळला स्ट्रोक. पुन्हा एकदा वैभव मात्र तयार बॅटिंगसाठी. हो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र डॉट काढलाय तो ऋषभने. आणि मला वाटतं 2 षटक समाप्तीनंतरला 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली 23. सगळ्याच आलेल्या बंधूंना एक विनंती आहे की जर का आपल्या गाड्या रोडवरती असतील तर ते राईट साईडला लावा, तिथे जागा खाली आहे. चुकून टोचनवाल्याला तर घेऊन पण जाऊ शकतात. सो कृपया एंट्रीच्या राईट साईडला जागा थोडी खाली आहे, तिथे आपण गाडी लावू शकता. धावसंख्या झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमज्योत रिंगण्या संघाच्या 23 धावा. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मात्र सुशील कांबळे. सुशील कांबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. काहीसा कान मंत्र देताना कॅप्टन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखी पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडला सज्ज होतोय तो ऋतिक. नॉन स्टॅकिंगला आहे तो वैभव. सुशील हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओढतो विकेट मारा करण्यासाठी तयार आहे तो ऋतिक. पुढील चेंडू सुशीलचा मात्र ऋतिकसाठी पाहायचंय. रात्र नाही मित्रांनो स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते, वेळ मात्र जरूर बदलते. आणि आता पाहायचं आंबाळलेला कोणत्या संघाची मात्र या ठिकाणी वेळ बदलणार आहे. थोड्याच वेळात या मॅचचा रिझल्ट मात्र आम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज राईट मोर 2 विकेट 10-15 पावलाचा रनअप घेऊन पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीसाठी जातोय. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. जर का स्ट्रोक झाला असता तर मिड विकेटच्या दरम्यान चेंडू गेला असता, परंतु पहिला चेंडू मात्र डॉट केलाय तो सुशीलने. एक अनुभवी गोलंदाज मॅन फ्रॉम वसई, राहणार वसईचा हा गोलंदाज आहे. आमचाच एक धम्मबंधू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो सुशील. हो हो, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता आणि जाऊन चेंडू सरळ मात्र पायाला आदळला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव मात्र स्कोअर काढला. एक्स्ट्रा जोडली जाते आणि धावसंख्या जाऊन पुढे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमज्योत रिंगण्या संघाच्या 24 धावा. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो सुशील. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना भव्य दिव्य अशी सुंदर आणि देखणी स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुरेख असा
चेंडू म्हणावा लागेल कारण पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आणि पंचांना माहिती आहे की चेंडू स्टिकच्या वरतून गेला असेल त्याच्यामुळे पंचाने मात्र अपीलला फेटायला आणि डॉट चेंडू जातोय तो सुशीलचा सुंदर अशी गोलंदाजी या सेक्टर 20 कामोठीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र सुशीलकडून यंगस्टर दाबोळ्या संघाचा खेळाडू सुशील मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज फुलटा चेंडू मिडविकेटच्या दरम्यान चेंडू स्ट्रोक खेळला गेला परंतु एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव मात्र पूर्ण होते 2 धावा मात्र या चेंडूवर जरूर आल्या रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले चेंडूला स्ट्रोक केला दिशा दिली डिप मिड विकेटच्या दरम्यान चेंडू गेला आणखी त्या ठिकाणी प्रथमेश तैनात होता आणि प्रथमेशने चेंडूला फील्ड केला परंतु 2 धावा भीमज्योत रिंगणे या संघाने जरूर आपल्या टीमचा स्कोअर काढला जोड केला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बाउंड चेंडू होता आणि या ठिकाणी पाहायचंय एज लागले फलंदाज होते बाद आणखी मात्र सुशीलने एक भीमज्योत रिंगणे संघाचा एक फलंदाज बाद केला सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुशीलची एज लागले बॅटला आणखी पूर्णपणे काम मात्र सूरज कांबळे विकेट किपर याने पूर्णपणे काम आपलं केलं आणखी तिसरी विकेट पडते ती भीमज्योत रिंगणे या संघाची आणखी आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय प्रज्वल हे नाव माझ्या सुद्धा आता लक्षात राहिलं समालोचन करता करता बराचसा चांगल्या खेळाडूंचा भरणा या भीमज्योत रिंगणे या संघामध्ये आहे त्याच्यामध्ये प्रज्वल असेल पप्पन असेल विकास असेल अनिल असेल सुनील असेल अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा या भीमज्योत रिंगणे या संघामध्ये आहे आणि बऱ्याच वेळा या भीमज्योत रिंगणे या संघाने फायनल्स मारल्या आहेत खरोखरच पुन्हा या चौया क्रिकेटच्या मैदानाकडे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाल्या त्या 26 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सुशील किशोर कांबळे पुढील चेंडू हो खेळण्याचा प्रयत्न आणखी चेंडू जातो लॉंग ऑनच्या दरम्यान आणि पाहायचं याते हो इथे रनआउट झाला असता परंतु सुनीलने काही चेंडूला फील्ड केला नाही परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चित दोन्ही बॅट्समनने घेतल्या स्कोअर काढला 2 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातात स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला येतात 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये भीमज्योत रिंगणे या संघाच्या 28 धावा सगळ्या क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतोय स्वागत करतोय या क्रिकेट टुर्नामेंटसाठी बरेचसे खेळाडू दिग्गज खेळाडूने या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि आपला चांगला खेळ करून आम्हाला दाखवला संपूर्ण या क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजकांना दाखवला त्याबद्दल सर्व क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट खेळाडूंचं त्यांच्या संघनायकांचं पंचांचं आयोजकांचं आम्ही मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो स्वागत करतोय आणि आता पाहायचंय 3 षटक समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 28 धावा आणि आता चौथा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मयूर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताच्या महोत्सवी या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं आपण आयोजन केलात प्रथम पारितोषिक प्राइज आहे 50,000 त्याचप्रमाणे आकर्षक चषक सेकंड रनर अप आहे त्यांच्यासाठी 25,000 आकर्षक चषक तिसरा आहे 5,000 चौथा आहे 5,000 ही स्पर्धा भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये कुंदन कांबळे आपण मला आमंत्रित केला त्याबद्दल मी माझ्यातर्फे तुमचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि जाऊया क्रिकेटच्या या पुन्हा ग्राउंडमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मयूर पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार आहे तो ऋतिक पहिला चेंडू जातोय स्कोर लेगच्या दरम्यान चेंडू मात्र फुलटॉस होता आणि खणखणीत असा षटकार पहिला चेंडूवर मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय तो मात्र ऋतिकने आणि भिरकावून दिलाय 6 धावेसाठी आणि मयूरला पहिल्या चेंडूवर सीमा पलीकडे भिरकावून दिला खणखणीत असा षटकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मयूर धावसंख्या जाऊन पोचली ती 34 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला आणखी पुढील आणखी 5 चेंडू गोलंदाजाला या ठिकाणी टाकावे लागतील शेष आहेत पाहायचे
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा मयूर. मयूर हो हो खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचं या ठिकाणी झेल मात्र सुटला, परंतु 2 धावा या ठिकाणी स्कोर काढला निश्चित येत आहेत. आणि पाहायचं इथे रनआउटची संधी मिळाली, रनआउट होतोय फलंदाज. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन जातोय तो, मला वाटतं ऋतिक, आणि आता ऋतिकची जागा घेण्यासाठी येतोय तो नेक्स्ट बॅट्समन. लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवाल अशी भीमज्योत रिंगणे या संघाला विनंती करतोय. मला वाटतं 2 धावा निश्चित स्कोर काढला जोडल्या जातील. तिसऱ्या धावेला या ठिकाणी फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये चौथा षटक प्रगतीपथावर असताना अमोल मैदानामध्ये येतो आणि अमोल आता आपल्या संघासाठी किती धावा करतोय ते पाहायचे आपल्याला. म्हणून बहिणाबाई चौधरी अशा म्हणतात की निजवी ते भुक्या पोटे त्याला रात म्हणू नये, आखड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. निजवी ते भुक्या पोटे त्याला रात म्हणू नये, आखड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. आणि इथं पाहायचं होतं रनआउटची संधी होती, परंतु काहीसा कव्हर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कव्हर्स पाहिलात ना तर खूप महत्त्वाचा असतो. या ठिकाणी मला वाटतं मिडऑफ आहे, त्याच्यात तिकडे मिडॉन आहे. मिडऑफ किंवा मिडॉनचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला जाऊन सज्ज होणं खूप गरजेचं होतं, कारण की ही विकेट्स तुम्हाला मिळाली असते. त्यासाठी प्रत्येक चेंडू कव्हर्स करणं खूप गरजेचं असतं. धावसंख्या काहीशी स्थिरावली आहे. तिसरा चेंडू मला वाटतं समाप्त होतोय. चौथ्या चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मात्र मयूर. पुढील चेंडू मयूरचा. हो हो आलाच मात्र टप्प्यात आणि चेंडू जातो मिड विकेटच्या दरम्यान, डीप मिड विकेटच्या दरम्यान खणखणीत असा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार, आणि मला वाटतं 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोचली ती भीमज्योत रिंगणे या संघाच्या 42 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. या ठिकाणी तुषारदादा यांचं सुद्धा आगमन झालं, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करतोय. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आलात, स्थानबद्ध व्हायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला विनंती करतोय. हो हो आणि पुन्हा कमबॅक केले, फलंदाजाला मात्र बाद केले आणि फलंदाज होतोय बाद. सुंदर अशी गोलंदाजी. आदल्या चेंडूवर मात्र तुम्हाला षटकार खेचला होताच, परंतु मी सुंदर पद्धतीने कमबॅक केलं आणि माझ्या संघासाठी मात्र एक महत्त्वाची विकेट्स मात्र मिळवून दिली. आणि आता पाहायचं मला वाटतं 4थी विकेट्स या ठिकाणी भीमज्योत रिंगणे या संघाची पडली असेल आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 42. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. खरोखरच मी या ठिकाणी नाम उल्लेख करून ज्यांच्या सानिध्यात आम्ही लहानाचे मोठे झालो आणि क्रिकेट खेळलो ते खरोखर सुनील दादा कांबळे दाभोलकर यांचा आमचा या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, त्यांचा या ठिकाणी आगमन झालंय, तरी सुद्धा मी त्यांना विनंती करतो की आम्हाला सहकार्य करायचे. हॅलो 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 या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल आणि पाहायचंय भरवणामध्ये पंच अतिशय सुंदर पद्धतीने आणखी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत अनिल. पाहायचंय शेवटचा चेंडू मात्र असेल तो अनिल यांना कोणत्या पद्धतीने हाताळतात, खेळतात, चेंडूला फोडून काढतात की फेकून देतात आउट ऑफ स्टेडियम. पाहायचं ओ हो या ठिकाणी पाहायचं, परंतु पंच आम्हाला सांगतात दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 4था षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 43 धावा. आणि या ठिकाणी पाहायचे रनआउटच्या पद्धतीने विकेटचं पतन होते आणि धावसंख्या झाली ते 43. जिंकण्यासाठी यंगस्टर दाबोल्या संघाला मात्र 24 चेंडूमध्ये 44 धावा करायचे. टार्गेट हा मात्र कंपल्सरी चेस आहे, तरी सुद्धा आपण थोडंसं
या ठिकाणी कॉमेंट्री नंतरला या ठिकाणी प्रबोधन आम्हाला सांगितलं होतं. प्रबोधनाकडे जाऊया मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य असं क्रिकेट टुर्नामेंटचं आपण आयोजन केलं. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत. बाबासाहेबांचे काही विचार आपण या ठिकाणी प्रगट करू. अन्याय आणि अत्याचारांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मलो आणि ज्या समाजात मी वाढलो त्या समाजाची दयनीय अवस्था जर का दूर करण्यास मी जर का असमर्थ ठरलो तर माझ्या छातीला बंदुकीची गोळी घालून मी माझे जिवंत कार्य संपवून टाकेन असं बाबासाहेबांनी सांगितलं. कारण की वी आर बिकॉज ही वॉज, कारण की ते होते म्हणून आम्ही आहोत. आणि जर का बाबासाहेब नसते तर कदाचित आपण या ठिकाणी असतो. परंतु अशा अतिशय सुंदर पद्धतीने थाटामाटात आपण नसतो हे तितकंच खरं आहे. तर खिशात ठेवलेली औषधं मित्रांनो जोपर्यंत शरीरात जात नाही, खिशात ठेवलेली औषधं जोपर्यंत शरीरात जात नाही तोपर्यंत तो रोग किंवा आजार बरा होत नाही. तसेच या महापुरुषांचे विचार आपण फक्त आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवू नका, तर ते आचरणात आणा तरच खरा मानवी जीवनाचा उद्धार होईल. आणि असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आकाश कदम या ठिकाणी आलेला आहे, तरी सुद्धा मी आकाश दादाचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळात 2 बॅट्समन यंगस्टर दाबोळे आपण मैदानामध्ये पाठवायचं. आयकॉन प्लेअर आहे खरोखर. मी आता एवढे टुर्नामेंट्स इथे करतोय. आकाश कदम मात्र जरूर असतात. मयूर आहेत, आकाश कदम प्रत्येक वेळी टुर्नामेंट्सला त्यांची हजेरी ते लावतात म्हणजे लावतातच. त्याचप्रमाणे विजेता कोंडेचा सुद्धा संघ आहे. आणखी बरेचसे खेळाडू या ठिकाणी आता ओळखीचे सुद्धा झालेले. हॅलो हॅलो यापुढील होणारा सामना पंचशील वनगुले वर्सेस तक्षशिला निवे या दोन्ही संघादरम्यान लढत होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन टॉस वितरण करून घ्यायचं आहे. तर जाऊया क्रिकेटच्या या मैदानाकडे. आमचे यंगस्टारचे खेळाडू या ठिकाणी रवाना होतात आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. 2 बॅट्समन मात्र आता मैदानामध्ये येतात. 24 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या. टार्गेट हा कंपल्सरी चेसच असेल. 43 धावा काढून इथे काहीच जमणार नाही, कारण की आपल्याला 44च धावा काढायच्या आहेत. 2 बॅट्समन आता मैदानामध्ये आलेत. सुशील आणखी शुभम पाहायचे. सुशील आणखी शुभम मात्र मैदानामध्ये येत असताना, शुभम हा मला वाटतं अंडर-19 खेळाडू आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आमच्याच भावाचा मुलगा आहे. अंडर-19 शुभम चांगल्या पद्धतीने खेळ खेळतोय, क्रिकेट खेळतोय. आमच्या गावामध्ये असंच गावाचं वाडीचं समाजाचं नाव उज्ज्वल करशील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुझ्या या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि पाहायचे जाऊया 24 चेंडूमध्ये मात्र आपल्याला करायच्या त्या 44 धावा. एक मॅन फ्रॉम वसईचा हा खेळाडू, 33 नंबर जर्सी सुशील किशोर कांबळे आणखी शुभम समीर कांबळे असे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहेत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. आता पाहायचंय गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज सज्ज होतोय. 4 षटकांमध्ये 44 धावा करायच्या आहे त्या यंगस्टर दाबोळ्या संघाला.
तर जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तुम्हाला वाटतं सुनील आणि 24 चेंडू मध्ये टार्गेट करायचं आपल्याला. 44 पहिला चेंडू. हो हो खेळाचा पहिला चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचं आपल्याला या ठिकाणी. ओ हो 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 ओ हो. आणि या ठिकाणी पंचच आपल्याला निर्णय देतील. पंच सांगतील मात्र काय आहे तो या ठिकाणी पाहायचंय. आयोजक थोडंसं लक्ष द्यायचं तिकडे, कारण की पहिल्या चेंडूवर अतिक्रमण केलं नाही या ठिकाणी. पहिल्याच चेंडूवर त्या ठिकाणी पब्लिक सांगते. पंच लक्ष द्या तिकडे काय सांगतात बघा. षटकार. आणि या ठिकाणी मला वाटतं पंच सांगतील षटकार सांगतायत. आणि या ठिकाणी एक मिनिट. षटकार सांगतात. आणि या ठिकाणी षटकार घोषित करतो. पहिल्या चेंडूवर मात्र अतिक्रमण केलंय ते मात्र सुशीलने. आणखी सुनीलच्या पहिल्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दरम्यान खणखणीत असा षटकार लावलाय आणि धावसंख्या जाऊन यंगशर दाबोळ्या संघाच्या पोचल्या त्या 6 धावा. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पुन्हा एकदा सुनील. कारण की सुनीलने पाहता कारण की पहिल्याच षटकामध्ये सुनीलने सुद्धा एक षटकार मारला होता यंगशर दाबोळ्या संघाला. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अतिक्रमण केलंय. सुनीलच्या चेंडूवर मात्र सुशीलने आणखी लॉंग ऑनच्या दरम्यान खणखणीत असा षटकार लावलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुनील. ओहो स्कोलेच्या दरम्यान चेंडू जातोय. चेंडू कार्पेट क्लास चेंडू होतोय आणि पाहायचं बघता चेंडू जातोय कुठे ते आणि सीमारेषा बाहेर चौका डिफेंड लेगच्या दरम्यान तटवलेला हा चेंडू. खणखणीत मॅन फ्रॉम वसईचा हा खेळाडू आहे सुशील किशोर कांबळेच्या बॅट मधून हा निघालेला दुसरा चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार आणखी दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार. आणि यंगशर दाबोळे संघाच्या धावसंख्या झाल्या त्या पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू मध्ये 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुनील. आणखी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो सुशील किशोर कांबळे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायचा चेंडू जातोय. सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिड विकेटच्या दरम्यान दुसरा कॉल आहे आणि पाहता या ठिकाणी दुसरा रन पूर्ण केलाय तो मात्र सुशीलने. सुंदर अशी बॅटिंग करतोय. मैदान मात्र नाचवतोय. मैदान मात्र गाजवतोय. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि पायाचा वन बॉस होता चेंडू आणि चेंडू मात्र सुंदर अशी फिल्डिंग. काय लाजवाब फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान पाहायला मिळते. वाह सुंदर असं कौतुक करतोय तुझं समालोचनाच्या माध्यमातून. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि यंगस्टर दाबोळ्या संघाच्या 2 आल्या. धावसंख्या झाल्या त्या 14. पहिल्या षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाल्या 14. हो हो मात्र आता इथे आपल्याला पाहायचंय एज लागते फलंदाज होतोय बाद. परंतु मी माझं काम केलंय. आणखी फलंदाज बाद होतोय. पहिलाच विकेट यंगशर दाबोळा संघाचा जातोय तो सुशीलच्या माध्यमातून. आणखी आता दुसरा बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये येतोय. मला वाटतं साधारणतः पंकजच असेल. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. 4 चेंडू आणखी 14 धावा मात्र झालेल्या आहेत. आणखी पुढे 5 चेंडू आणखी 14 धावा झाल्या आहेत. आणि आता पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो सुनील. आणखी आता एक पंकज कांबळे बॅटिंगसाठी रवाना होत आहेत. मैदानामध्ये येत आहेत. पंकज कांबळेच्या बॅटिंग या ठिकाणी पाहायचे आहे. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर असताना सुनील मी या ठिकाणी सुशीलचं खरोखर कौतुक करेन. मी माझं काम केलं आणि मी विकेट्स मात्र माझी गेली. शेवटी विकेट्स ही जाणारच खेळण्याच्या नादामध्ये.
आणि ते विकेटचं पतन झालं. पहिला धक्का बसला येतो यंगस्टर दाबोळ्या संघाला सुशलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. हो खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू मात्र 38च्या आतमध्येच आहे. 100 समाप्तीनंतरला धावसंख्या जाऊन पोहोचले यंगस्टर दाबोळ्या संघाच्या 14 धावा. आता गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज सज्ज होतोय ते आपल्याला पाहायचंय. अठरा चेंडू आणखी 30 धावा अशी मॅच येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी पहा मित्रांनो, हा क्रिकेटच्या हंगामाला मात्र सुरुवात झाली. आवाजही घुमणार मैदानी, आवाजही फुलणार, मैदानी घुमणार. कोण हारणार तर कोण जिंकणार, परंतु मनामध्ये असलेलं क्रिकेटचं वेळ हे कधीच नाही उतरणार आणखी जाणार. तुमच्यामध्ये असणारा सत्य खेळ हा मैदानामध्ये उतरवा. तुमच्याकडे असणाऱ्या प्रयत्नांची मात्र पराकाष्ठ करा, सत्य खेळा. विजय हा तुमचा मित्रांनो नक्कीच होईल. पण ज्या संघाने तुम्हाला संधी दिली मित्रांनो, त्या संघासाठी आधी खेळा, त्या संघासाठी आधी खेळा, त्या संघासाठी आधी खेळा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋतिक. आणखी स्ट्रायकिंग एंडला आहे तो मात्र शुभम समीर कांबळे. ऋतिक एक नावाजलेला गोलंदाज पनवेल शहरामध्ये सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो. त्याची पोच पावती म्हणजे आमच्याकडे आहेच. आम्ही त्याची गोलंदाजी मात्र पाहिलेली आहे. तोच ऋतिक मात्र मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू मात्र हवेमध्ये आहे, पाहायचंय आणि लॉंग ऑनच्या दरम्यान पहिलाच विकेट मिळतोय. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर मात्र पहिला विकेट. 2 विकेटचं पतन होतंय. दुसरा विकेट जातो यंगस्टर दाबोळ्या संघाचा, तो मात्र शुभम. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय, तो पाहायचंय आपल्याला. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स मिळवून दिले भीमज्योत रिंगणे या संघाला. पंचशील वनगोले तक्षशिला निवे आपण इथे टॉस वितरण करून घ्यायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 14. पहिल्या चेंडूवर मात्र ऋतिकने आपल्या भीमज्योत रिंगणे या संघाला विकेट्स मिळवून दिले. आणि आता पाहायचंय नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय, तो प्रफुल्ल उर्फ बाबा. 2 बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहे. या ठिकाणी प्रफुल्ल आणखी पंकज. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स मिळवून दिली. पुन्हा एकदा पाहायचंय आपल्याला. आता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय गोलंदाज प्रफुल्लसाठी. हो खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दरम्यान चेंडू थोडासा ट्रॅव्हल झालाय, परंतु एक धाव या ठिकाणी निश्चित स्कोअर काढला लागते. हलक्या हाताने खेळला गेला पॉईंटच्या दरम्यान. एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मात्र ऋतिक आपल्या टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 15 धावा. आणखी एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो पंकज. आणि इथे पाहायचंय पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू मात्र वाईट चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. टप्पा खाल्ल्याच्या नंतर चेंडूनं उसळी घेतली आणि पंचाने मात्र चेंडूला वाईट घोषित केलंय. या ठिकाणी वाईट चेंडू. दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. We are the request for both team. Please do not argument with umpire. Umpire decision is last decision. वाईट चेंडू गेला. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाल्या त्या 16. यंगस्टर दाबोळ्या संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ऋतिक. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो पंकज. आणि चेंडू केला हवेमध्ये. हा चेंडू थोडासा ट्रॅव्हल होणार नाही. चेंडू जातो बिहाइंड द विकेट, परंतु एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये यंगस्टर दाबोळ्या संघाच्या धावसंख्या झाल्या 17.
सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो ऋतिक आपल्या संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र सुनीलनी, आणि त्याच्यानंतर मला वाटतं 3 चेंडू झाले असावे. या ठिकाणी टॉस वितरण करून घ्यायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि या ठिकाणी पाहायचंय स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रफुल्ल. हो खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दरम्यान चेंडू गेलाय, थोडासा पाहायचंय आणि बघता बघता या ठिकाणी टप्पा खाल्ल्याच्या नंतर 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्णपणे तो करायचा झाला तर डायरेक्ट हिट करायचा तर आपल्याला या ठिकाणी विकेट्स मिळू शकते. 2 धावा या ठिकाणी स्कोर काढला मात्र निश्चित नाही. धाव संख्या झाल्या त्या 19. यंगस्टार दाबोळ्या संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज. पुढील चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय पंचांनी सांगितले हा चेंडू मात्र वाईट चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणखी लेग बायच्या स्वरूपामध्ये 1, म्हणजे अशा 2 धावा मात्र स्कोअर काढला या ठिकाणी लागणार आहेत. धाव संख्या 21. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये यंगस्टर दाबोळ्या संघाच्या. आणखी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होतोय पंकज. पंचशील वनगुळे निवे आणि निवे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी यायचंय. निवे संघाचे संघनायक आलेले आहेत. पंचशील वनगुळे विनंती आहे आपल्याला. हो कव्हरच्या दरम्यान चेंडू येतोय, पाहायचा आपल्याला. हो काय स्ट्रोक खेळला होता आणि तितकी सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. वाह, मानला तुला बाबा, काय फिल्डिंग मात्र केलीस. जिथे षटकार जाणार होता तिथे मात्र त्याला तू अडकवलास आणि आपल्या संघासाठी मात्र 4 धावा मात्र मायनस केल्या. सुरेख अशी फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. रिंगने या संघाच्या वैभवकडून धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाली 23. कव्हरच्या दरम्यान चेंडू मात्र सुरेख पद्धतीने स्ट्रोक खेळला होता पंकजने, परंतु सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 33 नंबर जर्सी वैभवच्या फिल्डिंग मधून पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. हो पंकजने तटवला चेंडू मात्र हवेमध्ये आणि त्याच्या आतमध्ये आहे चेंडू आणि सुरेख असा झेल. पंकज होतो बाद आणि 3री विकेटचं पतन होतं यंगस्टर दाबोळ्या संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचले त्या 23 आणि आता 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे पाहायचंय. पंचशील वनगुळेचा संघनायक कृपया टॉस साठी यायचंय. आणि आता आकाश सुमित यांना विनंती आहे. आकाश सुमित वनगुळे कृपया, वारंवार तुम्हाला सांगायला लागतं कृपया टॉस साठी यायचंय. या स्पर्धेमध्ये जेवढे स्पर्धक सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या वाढीचा पुरावा सोबत ठेवायचा. जर का इथे फाइंड आउट झाला नाही तर संघ बाद करण्यात येईल व एंट्री फी रिटर्न मिळणार आहे याची देखील प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडू हा वाढीमधलाच असावा. वाढीच्या बाहेरचा जर एखादा प्लेअर आढळला तर संघ संपूर्ण बाद करण्यात येईल. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये. या ठिकाणी 12 चेंडूचा मात्र खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये धावा करायचे यंगस्टर दाबोळ्या संघाला. 21 12 मध्ये 21 टार्गेट हा कंपल्सरी चेस आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो तो पुन्हा एकदा प्रफुल्ल. आणखी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो प्रज्वल. प्रज्वलला फेस करेल तो प्रफुल्ल. पाहायचंय पहिला चेंडू प्रफुल्लचा एक 10-15 पावलांचा रनअप घेऊन. जसं काही रावलपिंडी एक्सप्रेस तसाच गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आहे याची
प्रज्वलची पहिला चेंडू. ओहो पहिला चेंडू मात्र इथे मात्र फलंदाज मात्र होतोय बाद. पहिल्या चेंडूवर विकेट्स जाते. यंगशाह दाभोळ्या संघाचा चौथा विकेट्स पडतोय आणि आता मात्र मैदानामध्ये येतोय तो संग्राम. पहिल्या चेंडू मात्र विकेट्स मिळवून दिले. 3 विकेट्स 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 11 चेंडूमध्ये 21 धावाकडे संग्राम. प्रज्वलने पहिल्याच त्याच्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स मिळवून दिले आपल्या संघासाठी, भीमज्योत रिंगणे या संघासाठी. आणि पुढील चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो संग्राम. 11 चेंडू 21 धावा पाहायचंय. 11 चेंडूमध्ये 21 धावा येत आहेत की नाही. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. 11 चेंडू 21 धावा असा खेळ अजून बाकी आहे. हो खेळण्याचा प्रयत्न होता इथे परंतु बॅट बॉलचा काही संपर्क झाला नाही. पंचांकडे अपील केली जाते परंतु या ठिकाणी मला वाटतं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण होते. पंचांकडे अपील केली जाते. सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे की आपले जे पुरावा असतील आपल्या वाडीचा हा सोबत ठेवावा, ज्याच्यावर आपल्या गावचं नाव, वाडीचं नाव असलं पाहिजे. आणि मंडळ हे फक्त मंडळ व्हेरीफाय करणार आहे, अपोजिट टीमला शो नाही करणार आहे, व्हॅलिड मंडळ करणार आहे. याची देखील सगळ्या संघनायकांनी नोंद घ्यायची. मला दाखवा, मला माहिती आहे तो इकडचा आहे, अशी चर्चा खपून घेतली जाणार नाही. याची देखील प्रत्येकाने नोंद घ्यायची. मंडळाला जर वाटलं व्हॅलिड आहे तर याच्या जो काय मंडळ निर्णय घ्या तो प्रत्येकाला मान्य करावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची. तरी निवे संघाला आणि पंचशील वनगुळ या दोन्ही संघाला विनंती आहे आपले जे काय प्रूफ असतील ते आमच्या कमिटीकडे दाखवावे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. हलक्या हाताने केला कव्हरच्या दरम्यान परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धावेचा कॉल आहे पाहायचं इथे. दुसरी धाव पूर्ण होते. ऋषभच्या बॅटमधून निघालेला हा सरळ असा स्ट्रोक होता. कव्हरच्या दरम्यान हलक्या हाताने खेळला गेला परंतु 2 धावा या ठिकाणी स्कोर काढला निश्चित लागतात. स्कोर काढला धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 26. अजूनही जिंकण्यासाठी मात्र 18 धावा करायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जिंकण्यासाठी अजूनही यंगशाह दाभोळ्या संघाला मात्र 18 धावा करायच्या आहे. पुन्हा एकदा ऋषभ अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. 63 नंबर जर्सी संग्राम मैदानामध्ये आहे. पाहायचं शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच मात्र जाणार हे तितकंच खरं आणि नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रज्वल. आणि चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचं इथे विकेटचं होतं पतन. हे खेळाडू मात्र सुंदर पद्धतीने या ठिकाणी फिल्डिंग करतात. हे कॅच सुटत नाही त्यांच्या हातातून. मी या ठिकाणी खेळाडूंचं कौतुक खरोखरच करेन. फलंदाज होतोय बाद. यंगशाह दाभोळ्या संघाचा 5वा विकेट मात्र पडला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही जिंकण्यासाठी मात्र 18 धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावा करायच्या यंगशाह दाभोळ्या संघाला. आठला 18, 8 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 8 मध्ये 18 तुम्हाला करायच्याच आहेत. आठ चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एला सज्ज होतोय तो महेश. 8 चेंडू आणखी 18 धावा. 8 मध्ये 3 षटकार लागले, मॅच संपेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रज्वल. सुंदर असे गोलंदाजी विकेटचं पतन करून दिले आपल्या भीमज्योत रिंगणे या संघासाठी. हो पुन्हा मिडऑफच्या दरम्यान हा चेंडू मात्र आलाय आणि या ठिकाणी मात्र पाहता पाहता आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील परंतु दुसरा विकेट या ठिकाणी
यंगशा दाबोळ्या संघाचा पहिलेला आहे. मला वाटतं 6 विकेट्स गेल्या असेल यंगशा दाबोळ्या संघाच्या. आणि मॅच मात्र 7 मध्ये आली ते 17 धावा. 7 चेंडू आणखी 17 धावा. कोण जिंकणार तर कोण हारणार, परंतु क्रिकेटचं वेळ मनामधून कधीच नाही जाणार. आणि आता बॅटिंगला येतोय तो मॅन फ्रॉम नायर हॉस्पिटल प्रथमेश कांबळे. हा एक शासकीय रुग्णालयाचा कर्मचारी आहे. मैदानामध्ये येत असताना प्रथमेश उर्फ बाबा 7 मध्ये 7 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या त्या 17. 7 चेंडूमध्ये 17. तेवढी क्षमता तेवढी कुवत मात्र प्रथमेशकडे आहे. चौके छक्के मारू शकतो, कारण की शिरगावमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. त्याची पोचपावती मात्र आमच्याकडे आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रज्वल. शेवटचा चेंडू असेल हा प्रज्वलचा. आणि मॅच आले मात्र 7 चेंडूमध्ये 17 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज. 7 चेंडू 17ला मॅच आलेली आहे. मॅच ऑन फायर. पाहायचंय पुढील चेंडू. हो मी मगाशी सांगितलं होतं की प्रथमेश आल्याच्या नंतर चौकार आणि षटकार लागणारच लागणार. आणि आता खणखणीत असा षटकार प्रथमेशने मारलाय. आणि मॅच मात्र आलाय 6 चेंडू आणखी 11 धावा. 6 मध्ये 11 धावा आलेल्या. मॅच ऑन फायर. पहिल्या चेंडूवर मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार खेचला. मॅच ऑन फायर झाले. 6 चेंडू मध्ये इथे फक्त आणि फक्त 11 धावा करायच्या. पाहायचे मला तर स्ट्रायकिंग एंडला जोपर्यंत प्रथमेश कांबळे असेल तोपर्यंत मॅच फिरणार. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. पाहायचंय आता नेक्स्ट बॅट्समन मात्र नेक्स्ट गोलंदाज मात्र मैदानामध्ये कोण येत होतं. अनिल मला वाटतं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि आता आपल्याला खरोखरच पाहायचंय सुंदर अशी बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अनिल. शेवटची ही गोलंदाजी असेल. 6 चेंडू 11 धावा. मॅच ऑन फायर. मॅच मात्र रंगात आलेली आहे. येतो ना सूरत देखते, येतो ना मुहूर्त देखते, येतो ना सूरत देखते है, येतो ना मुहूर्त देखते, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते है, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते. 6 चेंडू 11 धावा. संपूर्ण संघनायकाला विनंती आहे की ज्याच्यावर ऑब्जेक्शन असेल त्या प्लेअरला फाइंड आउट करायला आमच्याकडे सांगा. संपूर्ण टीमला आमच्याकडे वेळ ऑलरेडी उशीर झालेला आहे. तर प्रत्येक टीमवर ऑब्जेक्शन मारणे हा काय खेळ नाहीये. प्रत्येकाने क्रिकेट खेळाडूतीनेच खेळावा. आणि इथे स्टेपर करण्याचा प्रयत्न पाहायचंय. खेळाडू वृत्ती प्रत्येक संघनायकाने ठेवा. आणि खेळाडू वृत्ती दाखवून प्रत्येकाने आपले जे प्लेयर आहेत ते घेऊन या. कृपया विनंती आहे. जर का तुमच्या गावचा प्लेयर नसेल, वाडीचा प्लेयर नसेल तर संघ बाद करण्यात येईल. तुमच्या संघाला पूर्ण गारबोट लागलं जाईल. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ही मॅच ऑनलाईन बघतोय याची देखील प्रत्येकाने नोंद घ्यायची. सो प्लीज तर मॅच आले 5 चेंडू आणखी 11 धावा. यंगशर दाबोळ्या संघाचे सूरज कांबळे मात्र मैदानामध्ये आले. स्ट्राइक रोटेट होणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा. जर मला असं वाटतंय प्रथम स्ट्रायकिंग एंडला असेल तर मॅच मात्र नक्कीच संपवणार. आता सूरज पाहायचंय. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा करायच्या आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय अनिल. हो कव्हरच्या दरम्यान चेंडू केला. चेंडू जातो पाहायचा आपल्याला, परंतु या ठिकाणी दुसऱ्या धावचं पतन करतोय. पाहायचं इथे दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज होतो का. आणि या ठिकाणी सुंदर असा स्ट्रोक, परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित. आणि मॅच मात्र 4 मध्ये आली ती 9 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 4 चेंडू आणखी 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. इथे चौकार षटकार जर लागला तर मॅच मात्र संपून जाईल. विकेट जर गेली तर मॅच पाहायचे मॅचचा पुरावा काय येईल. 4 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. हो केल्याचा प्रयत्न. चेंडू विकेटच्या दरम्यान 1 धाव होते. पुन्हा दुसऱ्या धावेचं पतन करतोय. आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव होते काय पूर्ण. आणि इथे दुसरी ही धाव पूर्ण झाली. पुन्हा एकदा 3 मध्ये मॅच आले 7. 3 मध्ये मॅच आले 7. टार्गेट कंपल्सरी चेस आहे.
3 मध्ये मॅच आहे 7. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. पाहायचं आपल्याला या ठिकाणी यंगस्टर दाभोळे आणखी भीमज्योत रिंगणे 3 मध्ये 7 मॅच आले. प्रथमेश विचार करतोय मला कधी स्ट्राईक मिळेल. 3 मध्ये 7 मॅच ऑन फायर. तीन चेंडू 7 धावा. पाहायचे मॅच ऑन फायर. आणि इथे थोडस पाहायचं आपल्याला, परंतु 1 धाव या ठिकाणी गेले. 2 चेंडू आणखी 6 मॅच आले. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज आहे तो प्रथमेश प्रकाश कांबळे मॅन फ्रॉम नायर हॉस्पिटल. आपल्याला पाहायचंय 2 मध्ये 6 टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 2 मध्ये 6 इथे तुम्हाला 6 धावा पूर्णपणे काढायच्या. आणि इथे 2 चेंडू मध्ये षटकार लागतोय काय. प्रथमेशच्या बॅट मधून आलेल्या पहिल्या चेंडूवर प्रथमेशने षटकार ठोकला होता. आणि 2 चेंडू तुला फेस करायचे अनिलचे. आणि त्या 2 चेंडूवर मात्र तुला षटकार मारता येतोय काय. सगळ्यांच्या मुठ्ठी मात्र अशा आवडल्या गेलेत. सगळ्यांचं मन काय बोलतंय पाहायचंय. 2 चेंडू मध्ये पूर्णपणे मुकाबला बदलणार आहे. 2 चेंडू 6 धावा. हो इथे थोडंसं काहीतरी वेगळंच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. आणखी मॅच पुन्हा 2 चेंडूवर 6 धावा. 2 चेंडू लागलाच आणि लागलाच. यंगस्टर दाभोळेचा हा खेळाडू. मी सांगितलं होतं मगाशी, खरोखरच सांगितलं होतं यंगस्टर दाभोळेचा जोपर्यंत बॅट्समन मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे मॅच जिंकून देणार. हे तर नक्कीच खरं होतं. कारण की मला हे आता प्रश्न पडला की हा प्रथमेश भावाला ह्या यंगस्टर दाभोळे संघानं 5वा आणि 6वा का ठेवला होता हे मात्र समजलं नाही.